संभाजीराजे शिवाजीराजे भोसले 14 मे 1657, 11 मार्च 1689 हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती राजा, लेखक, विचारवंत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी होते. त्यांनी त्यांच्या आयुष्यात 121 लढाया लढल्या आणि त्या सर्व जिंकल्या. दक्षिण भारतातील मुघल आक्रमणे रोखण्यात त्यांनी केलेल्या प्रमुख भूमिकेसाठी संभाजी प्रसिद्ध होते. संभाजी महाराजा, धर्मवीर. संभाजी का चित्र 17वीं शताब्दी. मराठा साम्राज्य के छत्रपती. शासनावधी 16 जानेवारी 1681 ते 11 मार्च 1689. राज्याभिषेक 16 जानेवारी 1681 रायगड. पूर्ववर्ती शिवाजी. उत्तराधिकारी राजाराम पहिला. जन्म 14 मे 1657. 1 पुरंदर किल्ला, अहमदनगर प्रांत, मुघल साम्राज्य. मृत्यू 11 मार्च 1689. वय 31. तुळापूर, अहमदनगर सुबा, मुघल साम्राज्य. जीवनसाथी येसुबाई. मुले भवानीबाई, शाहू. पूर्ण नाव संभाजीराजे शिवाजीराजे भोसले. वडील शिवाजी. आई सईबाई. धर्म हिंदू धर्म. जन्म आणि बालपण. संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. ते महान छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या पहिल्या पत्नी सईबाई यांचे पुत्र होते. ते 2.5 वर्षांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांच्या आईच्या निधनानंतर शंभूराजे यांचे संगोपन त्यांच्या आजी जिजाबाई यांनी केले. संभाजी राजे केवळ त्यांच्या आजीच्या जवळचे नव्हते, तर ते त्यांचे आजोबा शहाजी महाराज यांच्याही जवळचे होते. आपला मुलगा शिवाजी महाराजांप्रमाणेच जिजाबाईंनीही आपला नातू संभाजीमध्ये देशभक्ती, धार्मिक प्रेम, हिंदू स्वराज्य, देव, देश, धर्म आणि आदर्श जीवनमूल्ये रुजवली. याशिवाय त्यांनी काशीराम शास्त्री यांच्याकडून गणित, तर्कशास्त्र, भूगोल, इतिहास, पुराण, रामायण, व्याकरण इत्यादींचे ज्ञान मिळवले. वडील शिवाजी महाराजांनी त्यांना शारीरिक प्रशिक्षण दिले. उद्धरण आवश्यक. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी त्यांनी 3 संस्कृत ग्रंथ लिहिले, बद्धभूषण, नखशिख, नायिकाभेद आणि शतशतक, जे त्यांच्या प्रगल्भ पांडित्याचे साक्ष देतात. छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेल्या नायिकभेद या पुस्तकाचे हस्तलिखित. शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र असल्याने संभाजी महाराज त्यांच्या वडिलांचे हिंदवी स्वराज्य उभारणीचे प्रयत्न पाहत मोठे झाले. मराठा साम्राज्याचे राजपुत्र म्हणून संभाजींनी एकापेक्षा जास्त वेळा आपले शौर्य आणि लष्करी पराक्रम सिद्ध केले. त्यांनी 16व्या वर्षी रामनगर येथे पहिली लढाई लढली आणि जिंकली आणि 1675 ते 76 दरम्यान त्यांनी गोवा आणि कर्नाटकमध्ये यशस्वी मोहिमा राबवल्या. राज्याभिषेक. जिवूबाई, ज्याला येसुबाई म्हणूनही ओळखले जाते, त्या संभाजी महाराजांच्या पत्नी होत्या. या वैवाहिक संबंधानंतर शिवाजी महाराजांना कोकण प्रदेशावर ताबा मिळाला. शाहू पहिला हा संभाजी राजे आणि येसुबाई यांचा मोठा मुलगा होता. एप्रिल 1680 मध्ये शिवाजी महाराजांचे निधन झाले तेव्हा संभाजींच्या सावत्र आई सोयराबाईंनी त्यांचे सावत्र भाऊ राजाराम यांना मराठा साम्राज्याचा पुढचा राजा होण्यास सांगितले. ही बातमी ऐकून संभाजींनी पन्हाळा किल्ला आणि रायगड किल्ला जिंकला. 20 जुलै 1680 रोजी हिंदू वैदिक परंपरेनुसार त्यांचा राज्याभिषेक झाला आणि ते मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती बनले. राजा झाल्यावर त्यांनी शककर्ता आणि हिंदवी धर्मोधारक ही पदवी धारण केली. नंतर त्यांनी राजाराम यांची पत्नी जानकीबाई आणि सावत्र आई सोयराबाई यांनाही नजरकैदेत ठेवले. त्यांनी सोयराबाई, शिर्के घराण्यातील तिचे समर्थक आणि शिवाजी महाराजांच्या मंत्र्यांनाही त्यांच्या हत्येचा कट रचल्याबद्दल ठार मारले. त्यांनी एक नवीन शाही शिक्का बनवला ज्यावर लिहिले होते, श्री शंभो, शिवजात मुद्रा आकाशासारखी चमकते. संख्यांची सेवा करणारे खाते कोणाकडे नाही. अर्थ, भगवान शिवाचे भक्त आणि शिवाजीचे पुत्र संभाजी यांचे राज्य आकाशापर्यंत पसरलेले आहे आणि सर्व प्रजेसाठी कल्याणकारी आहे. शंभूराजे यांचे कल्याणकारी कार्य आणि युद्धमोहिमा. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 3 महिन्यांनी संभाजी महाराजांना राज्याभिषेक करण्यात आला. छत्रपती होताच त्यांनी अनेक लोककल्याणकारी कामे केली. सार्वजनिक रस्ते आणि ड्रेनेज सिस्टीमचे नूतनीकरण केले. शेतकऱ्यांवरील कर कमी केले. लोकांना मोफत उपचार आणि औषधे दिली. उद्धरण आवश्यक. संभाजी महाराजांनी त्यांच्या प्रांतात हिंदू पुनर्निर्माण समिती नावाचा एक वेगळा विभाग स्थापन केला होता ज्याने पूर्वी इतर धर्मात धर्मांतर केले होते.
संभाजी महाराजांच्या इतिहासात हरसूल गावातील कुलकर्णी नावाच्या ब्राह्मणाला मुघलांनी जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारला. त्याने पुन्हा हिंदू धर्मात धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या गावातील स्थानिक ब्राह्मणांनी त्याची पर्वा केली नाही. शेवटी कुलकर्णी संभाजी महाराजांना भेटले आणि त्यांना त्यांच्या दुर्दशेबद्दल सांगितले. संभाजी महाराजांनी ताबडतोब त्यांचा पुनर्धर्मांतर समारंभ आयोजित केला आणि त्यांना पुन्हा हिंदू बनवले. संभाजी महाराजांच्या या उदात्त प्रयत्नामुळे अनेक धर्मांतरित हिंदूंना पुन्हा हिंदू धर्मात रूपांतरित होण्यास मदत झाली. 3. छत्रपती शंभूराजांनी त्यांच्या प्रजेच्या दुर्दशेला प्राधान्य दिले. राज्यातील गरिबी आणि अन्नटंचाई भरून काढण्यासाठी त्यांनी 1680 मध्ये औरंगजेबाच्या खानदेश सुभेची राजधानी असलेल्या बुरहानपूरवर हल्ला केला. या हल्ल्यात मराठ्यांना मोगलांचा मोठा खजिना मिळाला. खानदेशवरील आक्रमण. संभाजी महाराजांच्या इतिहासात बुरहानपूरवरील आक्रमण खूप प्रसिद्ध होते, कारण छत्रपती झाल्यानंतर संभाजी महाराजांचे हे पहिले युद्ध होते. या युद्धात 20,000 मराठा सैन्याने मुघल सैन्याचा पराभव केला आणि खानदेशातील औरंगजेबाची राजधानी लुटली. म्हैसूर आक्रमण. खानदेश आणि बुरहानपूरमध्ये मुघलांना पराभूत केल्यानंतर संभाजी महाराजांनी म्हैसूरवर आक्रमण केले. 1681 मध्ये संभाजी राजांनी वोडेयार राजघराण्याविरुद्ध दक्षिण म्हैसूर मोहीम सुरू केली. त्यावेळी वोडेयार राजघराण्याचा राजा वोडेयार चिक्कदेवराय होता. चिक्कदेवराय हा खूप चिडखोर राजा होता. त्याने संभाजी महाराजांना शरण जाण्याऐवजी मराठा सैन्यावर हल्ला केला. परिणामी संभाजी महाराजांनी आपल्या प्रचंड सैन्यासह जोरदार लढा दिला आणि युद्ध जिंकले आणि चिक्कदेवरायाला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. पोर्तुगीजांचे आक्रमण. पोर्तुगीजांनी व्यापारात मुघलांना मदत केली आणि मुघलांना त्यांच्या प्रदेशातून जाण्याची परवानगी दिली. संभाजी महाराजांचे मुख्य उद्दिष्ट मुघल आणि पोर्तुगीजांमधील संबंध तोडणे होते. म्हणूनच संभाजींनी युद्धात पोर्तुगीजांवर हल्ला करून त्यांचा पराभव केला, त्यांचे किल्ले उद्ध्वस्त केले, पोर्तुगीज खजिना आणि शस्त्रे हस्तगत केली आणि पोर्तुगीज सेनापतींना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. याशिवाय छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या छोट्या आयुष्यात एकूण 120 युद्धे लढली आणि अजिंक्य राहिले आणि ती सर्व युद्धे जिंकली. इतिहासात अलेक्झांडरसारखे फार कमी राजे झाले आहेत ज्यांना पराभूत करणे अशक्य होते. संभाजी महाराज हे त्या निवडक राजांपैकी एक आहेत. गणोजीद्वारे विश्वासघात. संभाजी महाराजांनी भारतातून मुघलांना पूर्णपणे उखडून टाकण्याची योजना आखली. त्याच्या नियोजनासाठी आणि पुढील कारवाईसाठी संगमेश्वर येथे एक गुप्त बैठक बोलावण्यात आली. गणोजी शिर्के हे संभाजी महाराजांचे मेहुणे होते. संभाजी महाराजांनी त्यांना वतनदारी आणि जहागिरी देण्यास स्पष्ट नकार दिला. म्हणून गणोजी शिर्के यांनी मुघलांशी हातमिळवणी केली. गणोजींनी संभाजींचा विश्वासघात केला आणि मुघल सरदार मुकर्रब खान यांना कळवले की संभाजी महाराज संगमेश्वरमध्ये आहेत. संभाजी राजे त्यांच्या मोहिमांमध्ये वापरत असलेले गुप्त मार्ग फक्त मराठ्यांनाच माहीत होते. गणोजी शिर्के यांनी मुकर्रब खान यांना संगमेश्वरला जाण्याच्या गुप्त मार्गाबद्दल सांगितले. संभाजी महाराजांनी काही सरदार आणि विश्वासू मंत्र्यांना संगमेश्वरला बोलावले होते. गुप्त बैठकीनंतर गावकऱ्यांच्या आग्रहावरून त्यांनी त्यांच्या म्हणण्याचा आदर करून काही काळ वाट पाहण्याचे मान्य केले. त्यांनी त्यांच्यासोबत सैन्य रायगडावर पाठवले आणि फक्त 200 सैनिक, त्यांचे मित्र आणि सल्लागार कवी कलश आणि 25 विश्वासू सल्लागारांना त्यांच्यासोबत ठेवले. संभाजी महाराज गाव सोडत असताना 10,000 मुघल सैनिकांनी त्यांना आणि त्यांच्या साथीदारांना घेरले. झद्र गावात एक भयानक रक्तपात झाला, जिथे संभाजी राजांच्या सैन्याने सर्व शक्तीनिशी प्रचंड मुघल सैन्याचा सामना केला, पण शेवटी 1 फेब्रुवारी 1689 रोजी संभाजी आणि त्यांचा मित्र कवी कलश यांना विश्वासघाताने मुघलांनी कैद केले. छळ आणि मृत्यू. सर्वप्रथम जुल्फिकार खान आपल्या सैन्यासह छत्रपती संभाजी भोसले आणि कवी कलश यांना कराड बारामती मार्गे बहादूरगड येथे घेऊन गेला. त्यानंतर शेवटच्या काळात त्यांना भीम, भामा आणि इंद्रायणी यांच्या त्रिवेणी संगमावर असलेल्या तुळापूर गावात नेण्यात आले. तिथे औरंगजेबाने दोघांशीही अतिशय अमानुष वागणूक केली. औरंगजेबाने संभाजी राजे आणि कवी कलश यांना विदूषकाचे कपडे घालून आणि उंटांना बांधून त्यांचा अपमान केला. काही लोकांनी दगड, चिखल, गायीचे शेण इत्यादी फेकले. शंभूराजे आणि कवी कलश दोघांनीही त्यांच्या पूजनीय देवी जगदंबा चे नाव घेत हे सर्व सहन केले. या अपमानास्पद कृत्यानंतर संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या दरबारात नेण्यात आले.
तिथे औरंगजेबाने संभाजी महाराजांसमोर त्यांच्या बचावासाठी 3 अटी ठेवल्या. 1. सर्व मराठा किल्ले काबीज करा आणि मराठा साम्राज्याचे लपलेले खजिना उघड करा. 2. मुघल दरबारातील अधिकारी असलेल्या मुघल देशद्रोह्यांची नावे उघड करा. 3. इस्लाम स्वीकारा. 4. त्याच्या अटी नाकारल्यामुळे औरंगजेबाने संभाजी आणि कवी कलश यांचा अमानुष छळ करण्यास सुरुवात केली. मुघल सैनिक संभाजींचे नखे हळूहळू चिमट्याने उपटून टाकत असत आणि सर्व नखे काढून टाकल्यानंतर ते त्याची बोटे एक एक करून कापत असत. असह्य वेदना असूनही तो तुरुंगात भेटायला जाताना औरंगजेबाला काहीतरी किंवा दुसरे काही सांगत असे. प्रत्येक छळानंतर औरंगजेब संभाजींना इस्लाम धर्म स्वीकारण्यास सांगत असे, परंतु त्यांनी प्रत्येक वेळी ही ऑफर नाकारली. 5. एके दिवशी रागाच्या भरात औरंगजेबाने त्याची जीभ कापण्याचा आदेश दिला. काही दिवसांनी त्याची कातडी सोलण्यात आली. नंतर गरम लोखंडी सळ्यांनी त्याचे डोळे उपटण्यात आले. काही दिवसांनी त्याचे दोन्ही हात एक एक करून कापण्यात आले. शेवटी त्याचा शिरच्छेद करण्यात आला आणि एका विशेष शस्त्राने त्याचे धाट 2 तुकडे करण्यात आले आणि ते सर्व तुकडे मुघलांनी तुलापूर येथील भीमा नदीच्या संगमात फेकून दिले. 6. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. अशा प्रकारे संभाजी महाराजांनी प्राण देऊनही आपला हिंदू धर्म आणि स्वाभिमान सोडला नाही. त्यांच्या बलिदानामुळे सर्व मराठे आणि इतर हिंदू राज्ये एकत्र येऊन मुघलांशी लढली. त्यामुळे काही वर्षांनी मुघल साम्राज्याचा अंत झाला. संदर्भ आवश्यक. छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर ही पदवी देण्यात आली आहे कारण शिवाजी महाराजांनी हिंदू स्वराज्य आणि हिंदू धर्माची अस्मिता जपली. त्यांचे शौर्य आणि उच्च चारित्र्य येणाऱ्या पिढ्यांसाठी देखील प्रेरणादायी राहील.